चांगलं विचारायचं. आम्ही दुकानं आम्हाला काय कोणी सांगितलं नव्हतं तरी बी आम्ही बंद केले. सगळ्या बारवाला तुमच्या कोणी विरोधामध्ये नाही. व्यवसायाला मग आहे करायसारखं काय दारूचं म्हणजे तुमचा करता वाट घेऊन आमचं चांगलं होणार नाही. पहिली गोष्ट सांगायची म्हणजे बरोबर आहे का. फक्त गावामध्ये अवैध धंदा पूर्ण चाललं नाही पाहिजे. आता जवळच्या शाळेमध्ये गेला तर इतका सिगारेटचं तुकडं पडलेलं आहे. आहेत का नाही तर तुम्ही जाऊन बघा. पुढा गोळा गुटखा तिथं पडलेला आहे का तुम्ही तिथे जाऊन बघा. गावात कुठलंही दारू असेल गुटखा असेल आणि मटका असेल अयोग्यरित्या जे चालेल ती संपूर्ण तुम्ही सगळ्यांनी बंद करायचं. आणि कोण दारू आणतंय कोण मटकाही करतंय कोण गुटखा विकतंय ह्याचा पुरावा आम्ही तुमच्याकडे देऊ. झालं एवढं बोलायचं होतं. पुढे होत आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की मनोजदादा जरांगे पाटील हे सुद्धा आपल्याला फोन मार्गदर्शन करणार आहे. कॉल जोडण्याचा प्रयत्न करतोय मी. तोपर्यंत मध्ये दुसरे मुक्ते तरी बोलले तरी जातील. नाही बोलू द्या काय थोडा वेळ लागेल. नाही अडकलाय का सांगायला शांतता बाळगा. 2 मिनिटं 2 मिनिट शांतता बाळगा. पिंटू काय बोल देतो. पिंटू दहिपळ तालुका कळंब येथील संपूर्ण गाव दारूबंदीसाठी आज या महिलांचा एल्गार आपण ग्रामपंचायत कार्यालय दहिपळ समोर पाहत आहात. गावातली महिला ग्रामसभा संपूर्ण गावातील महिला या ग्रामसभेसाठी जमलेल्या असून पूर्णपणे गावात दारूबंदी झाली पाहिजे या मागणीसाठी या महिला ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिला ग्रामसभेसाठी जमलेल्या आहेत. 500 ते 700 महिला आपण पाहू शकतो. हा जमाव महिला हे उत्स्फूर्तपणे या ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वांनी खाली बसून घ्या. शांतता राखा. ग्रामसभा म्हणजे चर्चेचा विषय असतो. एकाने चर्चा करून दुसऱ्याने त्याचं उत्तर द्यायचं असतं. फक्त एकाचाच बोला येऊ देऊ नका. महिलांनी जास्तीत जास्त बोला. आता बोलायची वेळ आहे. बोलायची आलेली वेळ घालवू नका. सर्वांनी बोला. कोण बोलणार आहे आता? कुणी व्यथा फक्त सांगू नका. याच्यामध्ये सुधारणा काय करता येणार आहे याच्याबद्दल बोला. कोण बोलणार आहे? व्यथा सगळ्यालाच माहित आहे की गावामध्ये दारूमुळे काय काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही सगळ्यांना घरोघरची व्यथा सगळ्यांना माहित झालेली आहे. ही व्यथा कुणीही आता सांगायचा प्रयत्न करू नये. फक्त आता सुधारणा काय करता येईल याबाबत कुणाला काय बोलायचं आहे का? शांत बसू नका. तुम्हाला बोलण्याची वेळ आलेली आहे. ती बोलण्याची वेळ घालवू नका. बोला. घरात सगळे बोलतात. मी सर्वांचं ऐकते की घरात कोण कोण काय काय बोलतं. चार चौघी भेटल्यानंतर आपण हे करू ते करू. आता काय झालं बोलायचं? बोला की. गाव सुधारणा करायची म्हणजे कुणी एकटी करीत नसते. सर्वांनी सहकार्य करायचं असतं. दारूबंदी झालीच पाहिजे. पोलीसही दमून गेले. पोलिसांना सुद्धा लागते दारू प्यायला. पोलिसाला सुद्धा दारू प्यायला लागते. मी झोपले होते बस स्टँड मध्ये.
हॅलो. ह्या ताईच्या मुखातून एक वाक्य शेवटचं ऐकलं का महिलांनी? कोणतं वाक्य आहे ते? दहिपळ गावातील सर्व महिलांचा मतदानावर बहिष्कार असणार आहे. असणार आहे का? ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. महिला एकजूट आहेत हे दाखवून द्या. आज आपण कुणाला जरी म्हटलं की आम्ही काय करू शकत नाही, पण आपण एवढी गोष्ट आपल्या हक्काची करू शकतो की आपण मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. सर्व महिलांनी एकजुटीने राहायचं आहे. कुणीही विस्कळीतपणा आणू नका. कुणी काय जरी कुणी सांगितलं तरी फक्त महिलांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी विचार करायचा आहे. या चालू पिढीचा विचार आता सोडून दिलेला आहे. कुणी बाहेर जाऊन पिऊन राहून आपल्याला काही घेणं नाही. फक्त आपली मुलं दारू नाही पिली पाहिजे, पुढची पिढी व्यसनाधीन झाली नाही पाहिजे. ह्यासाठी आपण हा लढा उभा केलेला आहे. हा लढा असाच चालू ठेवा. म्हणून सर्व महिलांनी सांगायचं आहे, मतदानावर बहिष्कार टाकायचा आहे का? टाकायचा आहे का? मतदान कुठलीही महिला करणार नाही यापुढे. दारू बंद, गावातून पूर्णपणे दारू बंद झाल्याशिवाय कुठलीही महिला मतदान करणार आहे. इलेक्शन लागू काय लागू, या इलेक्शनच्या पेढीमध्ये तर सगळी पूर्ण गावातील पूर्ण लोक दारू पितात. त्या इलेक्शन मुळे तर आपल्या गावाची वाट लागलेली आहे. ही लक्षात घ्या. पुरुष लोक कुणी लक्षात घेत नाहीत. महिलांनी लक्षात घ्या. आपली पुढची पिढी वाया गेली नाही पाहिजे. याच्या अगोदरच्या महिला घराच्या बाहेर निघल्या नव्हत्या. आताच्या महिला सगळ्या घराबाहेर निघल्या आहेत. आता टाकलेला पाऊल मागे घ्यायचा नाही. म्हणून आपला ठाम निर्णय असणार आहे, यापुढे मतदानावर बहिष्कार असेल. पाऊल माग नाही घेतलाच पाहिजे. पुढे घेतला पाहिजे. पाऊल पुढे घेतलाच पाहिजे. पाऊल पुढे घेतलाच पाहिजे. आपल्या मुलाचं भविष्य बघितलंच पाहिजे. कसं ही मी त्याला हुन फोन केला सर, याला हुन होय म्हणतो आता म्हणजे सरकार ही कितीला बसते स्टेट ही आता लई दिवसाला घेतले, 2 वर्ष झालं घेतले काय 8 वर्षाला घेतले काय. आता असं कुठं कार्यक्रमामध्ये गेला पण आपण व्हायचं मीडियाच्या हॅलो. आपल्या गावाला नुसती दारू बंदी करून सुद्धा जमणार नाही. काय ज्या काळात ज्या ग्रामपंचायतनं सरपंचांनी ज्यांना परवानग्या दिल्यात त्यांना सुद्धा हिथून पुढे उभं राहायची बंदी करा. काय किती दिलेत? कोणत्या ग्रामपंचायतच्या काळात? काय आत्ताच्या 10 वर्षाच्या काळात किती ठराव दिलेत? ही नेमकं सरपंचांनीच सांगावं असं माझी विनंती आहे. राजकारण नाही, राजकारण नाही. ठराव किती दिले सांगू द्या. माझी मान्यता मी स्वतः दिली. जेव्हा कोणताही तुम्ही फक्त हे म्हणतात की सरपंचांनी दिली मान्यता ग्राम सदस्य जोडीला असते का? गावामध्ये कोणताही नवीन व्यवसाय
तुम्ही ऑब्जेक्शन घेताय ना थांबा थोडं जरा. माहिती असलं पाहिजे. फक्त आरोप करणं हे महत्वाचं नसतं. हे बघा, जेव्हा गावामध्ये महिलांना हे माहिती आहे की नाही मला माहित नाही, जेव्हा गावामध्ये कोणताही व्यवसाय चालू होतो त्या व्यवसायाची ग्रामसभेमध्ये, जेव्हा पुरुषांची ग्रामसभा असते त्या ग्रामसभेमध्ये रीतसर ठराव मांडला जातो. ठराव मांडल्यानंतर ठराव मांडणारा ही व्यक्ती आपल्यापैकीच कुणाचा तरी भाऊ, दीर, सासरा, वडील कोणीतरी असतो. व्यवसाय त्यांना करायचा असतो, ते ठराव मांडतात आणि आपल्याकडचे पुरुष मंडळी एकमताने त्याच्यावर सही करतात. जेव्हा बहुमताने त्याच्यावर सही होते, जेव्हा एक मिनिट ऐकून घ्या, जेव्हा बहुमताने त्याच्यावर सही होते त्यावेळेला तो निर्णय शेवटचा ठरला जातो. भलेही तिथं सरपंच कोणी असू द्या, मी असू द्या, विद्यमान सरपंच असू द्या, अगोदर झालेले असू द्या, नाही तर भविष्यात येणारे कोणतेही सरपंच असू द्या, ते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. कारण की ग्रामसभेमध्ये झालेला निर्णय हा शेवटचा निर्णय असतो. इथं अधिकारी पण आहेत मॅडम, बरोबर आहे. सरपंचाची इच्छा असो नसो सरपंचाने सही करावीच लागते. या पद्धतीने माझ्या काळात असू द्या, विद्यमान सरपंचाच्या काळात असू द्या, जे बारचे परवाने मंजूर केलेले आहेत ते ग्रामसभेमध्ये मंजूर केलेले आहेत. पाहिजे तर कोरम बघा तुम्ही. मला माहिती बोला बोला बोला. तर ग्रामसभेला महिलांची उपस्थिती ग्रामच्या म्हणजे बारच्या परवानगीला लागती का? कुणाला विचारलं तुम्ही लागती का नाही असं? कुणाला माहिती आहे साईडचं? मी बोलतो त्याच्यावर. तुम्हाला राजकारणच करायचं तर मी बोलतो ना राजकारणावर. नाही तुम्हाला राजकारणावरच बोलायचं ना, मी बोलतो की राजकारणावर. कशाला तुम्ही राजकारण करताय? सगळ्याला कळताना दारू बंद व्हायला लागली, तुमच्या पोटावर यायला लागला, तुम्ही आमच्या राजकारणावर यायला लागलो. प्रोसिजरली तुम्ही चुका करताय आणि पुन्हा आम्हाला करताय का? मागणी कोणी केली? तुम्हाला राजकारण करायचं नाही. ही फक्त महिलांची सभा आहे. एक तर कुठल्याही पुरुषांना दारूबंदीच्या ह्याच्यात तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. तुम्हाला अजिबात नाही. महिलांची सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे, सर्व महिलांना विनंती आहे, सर्व महिलांनी शांत बसा, सर्व महिलांनी शांत बसा. घरी घेऊन आला ठरव मी. सर्व महिलांना माझी नम्रतेची विनंती, आजची जी सभा आहे केवळ महिलांची सभा आहे. सर्वांना माझी नम्रता आहे, सर्वांना माझी नम्रता आहे, सर्वांना विनंती आहे की आजची सभा केवळ महिलांची आहे. महिलांनी आज दिल्यामुळे आपण आज महिलांची सभा आयोजित केली आहे. बोला.
हॅलो, सर्व महिलांना बोलण्याचा अधिकार दिला जाईल. गोंधळ करू नका. ही सभा ही आपण दिलेल्या अर्जाप्रमाणे चालू आहे आणि तुमचं मनोगत इथं व्यक्त केलेला कुणीही तुम्हाला अडचण करणार नाही. आपला विषय फक्त दारूबंदीचा आहे, त्याच्यावरच सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त करा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला मंडळानं ज्यांनी मला आवाज लावलाय, माझा लेडीज बार आहे, डान्स बार आहे, असा माझा कुठलाही कलाकार पुरावा नाही. नाही माझा लेडीज बार नाही, नाही माझा डान्स बार नाही, नाही माझं कला केंद्र संस्कृत केंद्र नाही. महिला मंडळानं तुम्हाला एक सांगते, आणि जो मला पंचायत मधनं अगर माझ्या घरगुती वैयक्तिक मधनं जो मला त्रास दिलाय 2 वर्षापासून, तो मी सगळा त्रास सहन केलाय. आणि एका अर्जासाठी मी पैसे मोजले आतापर्यंत 2 वर्ष. मला कोणी कागद फी दिलेला नाही आणि नाही मी कोणाची निंदी नाही. मला लेडीज बार तुम्ही कोणी काढलं, कोणी सांगितलं तुम्हाला? माझ्या समोर माणूस व्यक्त उभा करा. कोणी माझ्या समोर माणूस उभा करायचा. लेडीज बार कोणी दिलं, कोणी दिलं? आम्ही पैसे घेऊन नाही त्याला काही घोषणा केलंय. पंचायतचे पैसे भरले चालू, आम्ही पंचायतचा पैसे भरले का? आजची आपण विशेष ग्रामसभा चालू करत आहोत. सर्वांना नम्र विनंती आहे, महिला ग्रामपंचायत सदस्य असतील तर त्याच्यावरती येऊन बसावं. महिला ग्रामपंचायत महिला सदस्य, ग्रामपंचायत महिला सदस्य यांनी वरती येऊन बसावे. आजची ग्रामसभा ही आपण महिलांची ग्रामसभा चालू करू. कोरम पूर्ण झालेला आहे. आपल्या आजच्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी सर्व उपस्थित महिलांचं मी आपल्या गावच्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून स्वागत करतो. आणि आजच्या सभेला भरपूर संख्या महिलांची आहे, याबद्दल सर्व महिलांचं मी स्वागत करतो. आपल्या सभेसाठी आपल्या पंचायत समितीच्या सहाय्यक गट विकास अधिकारी मनीषा सुकाळे मॅडम उपस्थित झाले आहेत. मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साळुंके साहेब हेही उपस्थित झाले, त्यांचं मी स्वागत करतो. आपल्या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच पाटील साहेब त्यांचंही मी स्वागत करतो. तसेच आपल्या गावातील सर्व पुरुष मंडळी, आपल्या घरातील सर्व महिला आज दारूबंदी करण्यासाठी इथं आल्यात. तुमचा त्यांना पाठिंबा आहे, त्याबद्दल तुमचंही हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या सभेचे अध्यक्ष आपल्या गावातील महिला यातून निवडायचे आहे. तरी तुमच्या सर्व मतांनी एका महिलेचं नाव सुचवा, त्यांना आपण अध्यक्ष आजच्या सभेचे अध्यक्ष करू, जेणेकरून सर्व इथून पुढे दारूबंदीचा कार्यक्रम त्यांच्या अंडरमध्ये राबेल. नाही मॅडम, आपल्याला आजच्या सभेमधून निवडायचं अध्यक्ष. एक मिनिट, काय करायचं, कुणाला करायचं? सरपंचाला अध्यक्ष ठेवायचं. सर्वांच्या नियमानुसार
सरपंचांनी नाही महिलांनी सांगायचं आहे. महिलांपुढे निवडायचं आपल्याला सांगा ना कोणाला अध्यक्ष करायचा. सांगा की उठून कुणाला उठा की कुणाचं नाव तरी सांगा. कुणाला सांगा नाव कोण घेऊन उठून. हा पल्लवी कुठे म्हणते ते बघा. पल्लवी कुठे कोण आहे पल्लवी यावरती या. कोण आहे पल्लवी कुठे बघा कोण आहे ते आणि नाव घेतलंय. पल्लवी कुठे होणार नाहीत म्हणा दुसरं नाव सुचवा. भाग्यश्री मते कोणचं हो बाकी श्रीमती कोण आहे बघा. भाग्यश्री मध्ये अध्यक्षपद कुणीही घ्या सगळ्याला मिळून काम करायचंय. अध्यक्ष असले म्हणून त्यांनी सर्व काम करायचं नाही. अध्यक्ष कुणीही व्हा सर्वसामान्य महिला झाली तरी चालते पण त्याने फक्त त्या विषयावर ठाम व्हायला पाहिजे. एकंदरीत पाहता आपल्या महिलांमधून कोणी आपल्याला अध्यक्ष व्हायला नको म्हणताय. आजच्या सभेचे अध्यक्ष मान्य विद्यमान सरपंच राहतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष पद घोषवावं आणि आजच्या कार्यक्रमात मग नाव सांग एक मंत्री उभा कोणी तरी तुम्ही बी सांगा. या बसा या इकडे हा काय नाही. आजच्या महिला सभेचे अध्यक्ष मंडळ जगत भातवडे ज्यांची सर्वांनी निवड केली आहे. दारूबंदी संदर्भात जी आपल्या महिला सभा आहे त्याचे अध्यक्ष मंदाकिनी जगत भातवडे यांनी केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण आजची सभा चालू करत आहोत. आजची सभा आपण बोलण्याचा तुम्हाला फक्त एक सारांश सांगतो की दिनांक 23/12/2000 रोजी आपल्या गावातील महिलांनी ग्रामपंचायतला 2 अर्ज दिले होते. या अर्जामध्ये असा उल्लेख होता त्यांचा की नवीन बिअर बार, डान्स बार, कला केंद्र यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने आपल्या एनओसी दिलेल्या आहेत. त्यासाठी त्यांच्या जे एनओसी होत्या ते रद्द करण्यासाठी एक अर्ज आलता आणि जुने जे बिअर बार आणि दारूचे दुकानं चालू आहेत ते बंद करावे यासाठी एक त्यांच्या अर्ज आला होता. ते दोन्ही अर्ज आम्ही आमच्या मासिक सभेमध्ये घेतलेले आहेत. त्यांच्या अर्जानुसार आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण तुमच्या म्हणण्यानुसार की आजची ही सभा लावलेली आहे. यामध्ये तुम्हाला माहिती सांगतो की जे नवीन बिअर बार जे तुमचा तिकडे अर्ज आला आहे त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतने कुठलाही एनओसी दिलेले नाही. त्याच्यामुळं तो तुमचा अर्ज तो निकाली काढलेला आहे. आणि दुसरा जो आहे तो तुमचा आहे की जे आता सध्या कार्यरत असलेले सांस्कृतिक कला केंद्र जे आमच्याकडे जे अर्ज आले ते दोन्ही पैकी तुम्हाला पहिले सांगितलं की आम्ही लेडीज बार, बिअर बार, कला केंद्र असे एनओसी ग्रामपंचायतने दिले अशी गावात चर्चा होती. पण तसा एनओसी ग्रामपंचायतने कुठेही दिलेली नाही. आणि दुसरा एक अर्ज आहे की कुणी मागितलेली पण नाही. आणि दुसरा एक असा अर्ज आहे किंवा जुने जी दुकान आहे ती पण बंद करा. त्यासाठी आज आपल्या महिला गावातील सर्व उपस्थित आहेत. त्या उपस्थित महिलांमधून आजच्या आपल्याला ठराव पास करायचा आहे. त्या ठरावासाठी
गावातील महिलांमधून एक आजच्या विषयाबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी एक जणांनी वरती यावं आणि आजचा विषय किंवा काल आपण जे 23 तारखेला अर्ज दिला त्याबद्दलचा विषय थोडा सारांश सर्व महिलांना गावकऱ्यांना सांगण्यात यावा. सर्वांना माझा नमस्कार. इथं जमलेल्या माझ्या भगिनी, पंचायत समितीचे सदस्य, आजच्या सभेच्या अध्यक्षा, पत्रकार बंधू आणि इथं जमलेले सगळे तरुण वर्ग यांना माझा नमस्कार. मी अंजली ज्योतिबा ढवळे. ज्या वेळेस गावामध्ये अशी कुणकुण लागली की लेडीज बिअर बार, लोक सांस्कृतिक कला केंद्र आणि नवीन बिअर बारला परवाना देण्यात आलेला आहे. मग सगळ्यात अगोदर तर 7 बिअर बार आपल्या गावामध्ये चालतात. मग त्यानंतर 5 प्रस्तावित आणि त्यांना युनोसी का देण्यात आली म्हणून माझ्याकडे महिला आल्या होत्या. त्यांनी इतरत्र खूप ठिकाणी दार ठोठावले, त्यांचा विचार कोणी केला नाही. माझ्याकडे आले, मलाही याची कळकळ होती, कारण ज्या वेळेला मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते त्यावेळेला कधी अगोदर भोपळ्याचं दहीपळ, मध्ये भात लावण्याचं दहीपळ अशी म्हणून आपली ओळख होती. आता बारवाल्यांचं दहीपळ म्हणून ओळख आपल्या गावाची झालेली आहे. ह्या महिला कुठेतरी एकत्रित झाल्या आणि माझ्याकडे 19/12/2025 ला आल्या, जे की तो दिवस होता वेळ अमावस्येचा. मी म्हणजे स्वतः एक थोडस सामाजिक काम करत असल्यामुळं या सर्व गोष्टींची दखल घेता कुठे हा पोलीस स्टेशनला अर्ज गेलेला आहेत का, कोणी त्याच्यासाठी मान्यता दिलेली आहे का, ही शहानिशा करून घेतल्यानंतर फक्त ही ऐक्य बातमी आहे म्हणून आम्ही एक वकिलाच्या संमतीखाली किंवा मार्गदर्शनाखाली आम्ही एक निवेदन तयार केलं की ज्याच्यामध्ये आता ग्रामसेवकांनी उल्लेख केला की लेडीज बिअर बार त्याचबरोबर लोक सांस्कृतिक कला केंद्र यांना कुठल्याही पद्धतीची ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले असेल तर ते रद्द करावे किंवा देण्यात येऊ नये. याच्यासाठी हा अर्ज 23/12/2025 रोजी आपल्या ग्रामपंचायत मध्ये दाखल करण्यात आला. ज्या वेळेला सगळ्या समस्त म्हणजे आम्ही 90 महिला ज्यावेळी इथं आलो होतो 23/12/2025 ला, तर तेव्हा आम्ही पहिला एकच अर्ज घेऊन आलो होतो जो की आता ग्रामसेवक साहेबांनी सांगितला की लोक सांस्कृतिक कला केंद्र, लेडीज बिअर बार आणि जे की बिअर बार आहेत त्यांची तुम्ही एनओसी ना हरकत प्रमाण जे दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या प्रोसिडिंग मधून रद्द करावं किंवा त्याची प्रोसिडिंग आम्हाला देण्यात यावी. त्यानंतर इथं आल्यानंतर काही महिलांना विषयच माहित नव्हता की त्यांची दारूबंदी करायची आहे की नवीन बिअर बारला म्हणजे आपल्याला खोडून काढायचं आहे. इथं आल्यानंतर परत दुसरा अर्ज दाखल करण्यात आला की जो होता की दारूबंदी गावातली संपूर्णपणे करण्यात यावी. त्यानुसार दुसरा अर्ज त्याच दिवशी 2 तासानंतर ग्रामपंचायत मध्ये दाखल करण्यात आला आणि त्यानंतर दारूबंदीची चर्चा सगळ्या गावामध्ये, सगळ्या महिलांमध्ये या चर्चेनं उठाव घेतला. आम्हाला हे निवेदन कलेक्टर ऑफिस आणि इतरत्र देण्याचं म्हणजे आमचं प्रयोजन होतं, पण काही कालावधी गेल्यामुळे या दारूबंदीच्या याच्यामध्ये मोठा असा एक स्फोट महिलांमध्ये जो मनातल्या मनात चाललेला होता त्याचा उद्रेक झाला आणि दारूबंदीसाठी सर्व महिला या ठिकाणी एकत्रित झाल्या. त्याच्यामध्ये माझा होता रविवारचा दौरा. मी एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे मला रविवारी जाणं भाग होतं. मी 23 तारखेला सांगितलं होतं की रविवारी मी या ठिकाणी नसणार आहे, मी तुमच्या कुठल्या बैठकीला किंवा ग्रामसभेला उपस्थित राहू शकत नाही. तर त्याच्यामध्ये महिलांमध्ये अशी अफवा उठवण्यात आली की हिला तिच्या घरचे 2 बार आहेत म्हणून दारूबंदी करायची नाही आणि नवीन बिअर बारला फक्त हिचा म्हणजे निषेध आहे. ही फक्त या ठिकाणी फक्त नवीनच बिअर बारला होऊ देणं न होऊ देण्यासाठी प्रयत्न करत आहे, अशी एक चर्चा एक गावामध्ये उठवली गेली. त्यामधून भरपूर महिलांचं नाराजगीचं वातावरण, पुरुष मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, यामध्ये माझ्याविषयी जो गैरसमज पसरवण्यात आला तो गैरसमज पूर्णतः चुकीचा आहे ही मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. जर मला माझ्याच बिअर बारची दारूबंदी करायची असती तर महिलांनो, इथं जमलेल्या सर्व बांधवांनो, तरुण वर्गांनो, माझ्या पालकांनो, माझ्या जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत किंवा महिला मंडळी आहेत, माझ्याच घरचे 2 बिअर बार आहेत. त्याच्यामुळे जर मला जर दारूबंदी करायचीच नसती तर या संघटनेमध्ये किंवा या चळवळीमध्ये मी सहभाग घेतला नसता. ज्यावेळेस सगळ्या महिलांमधून उठाव आला की दारूबंदी ही झालीच पाहिजे आणि महिला एकत्रित आल्या, त्यावेळेला ह्या दहीपळ गावातल्या, ह्या दहीपळ नगरीतल्या महिला एकत्रित आल्या आणि ही चळवळ या ठिकाणी उभा राहिली आणि सर्व महिलांनी एकत्रितच मिळून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. ह्या सगळ्या महिलांना मान्य आहे का? आता मी या ठिकाणी असं सांगते की आता सांगितलं की प्रस्तावित देण्यासाठी कोण
कोणीतरी या ठिकाणी या. आमचा निवडणुकीला बहिष्कार नाही किंवा जे काही बियर बारचे मालक आहेत त्याच्यावरती आमचा बहिष्कार नाही, पण गावाची विकृती चाललेली आहे. आज 2 वर्षापूर्वी की जे की माध्यमिक विद्यालयामध्ये 7वी 8वी 10वी 9वी 10वीच्या मुलांनी दारू पिऊन गोंधळ घातला होता, तो सर्व गावाला परिचितच असेल. मी बोलते म्हणजे त्याच्यामध्ये तथ्यता असे आहे किंवा नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे सत्य आहे आणि हे खरं आहे. जर 14 ते 18 वयोगटातील मुलं जर दारू पिऊन जात असतील, आता माझे बंधू म्हटले की आम्ही 18 वर्षाच्या खाली दारू विक्री करत नाही, मग माझ्याच भावाला माझा असा एक प्रश्न आहे, मग तुम्ही दारू विक्री करत नाही 14 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांना, मग ते दारू त्यांना दिली कोणी? याच्यामुळे ही चळवळ उठली. कुठेतरी तरुणाई आमच्या गावाची धोक्यात आहे. जर लोक सांस्कृतिक कला केंद्र झालं, बाल आणि बाला जर गावामध्ये जर उपस्थित झाल्या किंवा अवेलेबल जर प्रत्येक वेळेला जर झाल्या तर गावाची दिशा किती म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून जात आहे. एक तर रोजगार निर्मितीचं साधन आपल्याकडे फक्त शेतीच आहे, आपल्याकडे इंडस्ट्रियल एरिया नाही, MIDC नाहीये आपल्या इथे. हा जो तरुण वर्ग आहे तो पूर्ण व्यसनाधीन झाला, बाल आणि बालाच्या नादी लागला तर आपल्या गावाचा विकास कसा होईल आणि पर्यायाने देशाचा विकास कसा होईल हा प्रश्न भेडसावत असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आम्ही महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. यामध्ये जर काही चूक झाली असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागते आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणखी कोण बोलणार आहे का? चर्चा होते चर्चा. बोलू द्या की, बोलायचं बोलू द्या. म्हणजे आपला मूळ उद्देश सध्या होते त्यांचा अगोदर मांडा त्याला मांडण्याचा घ्या. कायदेशीर प्रक्रियेनुसार दारूबंदीचा जो ठराव आहे, कुणी एका महिलेनं दारूबंदीचा ठराव मांडावा आणि त्याला कुणीतरी 1-2 महिलांनी अनुमोदन द्यावं, म्हणजे ठराव सर्वानुमते संमत करता येतो. आणि हीच प्रक्रिया प्रत्येक ग्रामसभेत असते. आज ग्रामसभेत मी इच्छा मांडली की दारू पूर्ण गावातील दारूबंदी झाली पाहिजे. मी संध्या गणेश मध्ये मी काल रात्री रॅलीमध्ये फिरत होते. काही बहिणांनी मला बाजूला घेऊन प्रश्न विचारला. अनुमोदन आहे का तेवढं? बोलू द्या पाटील, बोलू द्या. जो सुवर्णा पाचवलेली ठराव मांडलेला आहे त्या ठरावाला तुमचं अनुमोदन आहे किंवा नाही एवढं सांगा. हो आहे अनुमोदन. नाही कधी मला दिसत नाही उभं राहायचं, खाली बसून तर सगळे हसू शकते, पण वरी बोलायला प्रत्येक जण बोलते, पण तिथं येऊन बोलायला थोडी डिरिंगच लागते. वर या परत उभा राहा आणि बोलायला आहे अनुमोदन आहे. आणि बोला आता तुमचं, बोला तुमचं काय बोला आता. आजच्या दारूबंदीच्या ठरावासाठी सुवर्णा बालाजी भातलवंडे यांनी ठराव मांडलेला आहे की आपल्या गावातली पूर्णपणे दारूबंदी झाली पाहिजे आणि त्या ठरावाला संध्या गणेश मध्ये यांनी अनुमोदन दिलेलं आहे. सर्वांना मान्य आहे का? आणखी एका महिलेंना अनुमोदन देण्यात यावं. मी अरुण अरविंद कुटे दारूबंदीच्या ठरावासाठी अनुमोदन देत आहे. सर्वांची संमती आहे का? हात वरी करून सगळ्यांनी संमती आहे का ते सांगा. काय पिलं घेतलं हॅलो. यानंतर संध्या गणेश मध्ये यांना त्यांचे 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहेत, ते तुम्ही शांत आहे का? आमच्या घरी काल
सगळी म्हणायला लागली तुझं कोण पेत नाही तरी पण का आलीस. मी म्हणलं पेणाऱ्याला पाठिंबा द्यायला आलेली आहे मी इथं. तरी आपल्यासोबत सगळ्यांनी घोषणा द्यायची एकदा. दारू बंदी, दारू बंदी. कोण म्हणतंय होत नाही, कोण म्हणतंय होत नाही. बंद करा, बंद करा. महिला एकजुटीचा, महिला एकजुटीचा. यानंतर आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच चंद्रेश्वर पाटील आपल्याला एक मार्गदर्शन करतील. ऐका महिलांनो, सगळ्या ग्रामसभेला उद्देशून मी बोलणार आहे. एक ठराव आपण आता मांडला की दारूबंदी झाली पाहिजे, पण एक ग्रामसभेचा नियम आहे. आपण आज जो ठराव मांडू इथं बहुमताने तो आपण संमत करू. नंतर जर यांनी 6 महिन्यांनी वर्षांनी जर ग्रामसभा दुसरी घेतली आणि दुसरा जर ठराव मांडला तर आपला ठराव मोडीस आणता येतो. हे तुम्हाला माहिती नसेल. मी इथं होते त्याच्यामुळे हे मला माहिती आहे. आज जो आपण ठराव घेतलाय 6 महिन्यांनी पुरुष मंडळींच्या ग्रामसभेमध्ये तो ठराव मोडीस आणता येतो. मग आपण एवढं सगळं केलंय 8-10 दिवसापासून तुम्ही जे केलंय त्याचा उपयोग आहे का काही आपल्याला? म्हणजे परत तेच होणार. म्हणून आज आपण आणखीन एक ठराव मांडायचा जो की असा असणार आहे. याच्यानंतर दहीफळमध्ये बिअर बार, देशी दारू, कला केंद्र किंवा प्रपंचासाठी हानिकारक असलेला कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पुरुष ग्रामसभेमध्ये तुम्ही परवानगी घ्या नाही घ्या, पण महिला ग्रामसभेची परवानगी घेतली पाहिजे. एवढंच महत्वाचं नाही, ग्रामसभेचा नियम असतो की कोरम पूर्ण झाला, कोरम 190 व्यक्तींच्या सह्यांचा पूर्ण झाला तर ती ग्रामसभा गृहीत धरली जाते. पण आपण महिलांच्या ग्रामसभेचा असा ठराव मांडायचा दहीफळमध्ये असलेल्या एकूण महिला संख्यांपैकी 50% महिला ग्रामसभेला उपस्थित असल्याच पाहिजे आणि त्या महिलांनी बोलवलं होतं. किती ग्रामसभा घेतल्या तुम्हाला माहितीये. गटबाजी केली तुम्ही तेव्हा सगळ्यांनी गेली. आपण हा एक ठराव मांडायचा की याच्यानंतर जेव्हा आपण प्रपंचासाठी हानिकारक असलेले कोणतेही व्यवसाय उद्योगधंदे दहीफळमध्ये सुरू करण्यासाठी जो पण ठराव मांडला जाईल ग्रामसभेमध्ये तो महिलांच्या ग्रामसभेमध्ये मांडला जावा आणि फक्त कोरम पूर्ण व्हावा एवढंच गृहीत न धरता दहीफळमध्ये असलेल्या महिलांच्या एकूण संख्येपैकी कमीत कमी, मी काय बोलते लक्षात घ्या, कमीत कमी 50% महिला ज्या आज उपस्थित आहेत, जास्त 50% पेक्षा तेवढ्या सगळ्या महिलांच्या सह्या असल्या तरच तो ठराव मंजूर केला पाहिजे. आणि हा ठराव फक्त ग्रामपंचायत पुरता मर्यादित न किंवा आजच्या सभेपुरता मर्यादित न ठेवता हा कायम मर्यादित असला पाहिजे. कारण की मला माहितीये, मी इथे होते, परत पुरुष मंडळी तोच दबाव आणतात. इथं कुठलाही सरपंच असू द्या, तुम्ही त्यांना परवानगी दिली. मी इथे यायच्या अगोदर पण 2 बिअर बार आपल्याकडे होते, देशी दारूचं आणि दुसरा एक बिअर बार. ते देऊ शकतात, तुम्ही का देऊ शकत नाही? हा दबाव दिलाय. मी नाव घेऊ का? दादा ढोळे घरी येऊन माझ्याकडनं सही घेऊन गेलेले ते. वहिनी तुम्ही फक्त सही करा असे दबाव माझ्या ऐवजी कोणताही सरपंच येऊ द्या, त्या सरपंचाची इच्छा असू दे नसू दे, सरपंचाला ग्रामसभेने मान्यता दिल्यावर सही करावीच लागते. नाही दादा, मला सांगा सरळ राजकारण चाललेलं आहे तुम्ही गावच्या पाटील आहे, दबावात येता होता कशाच्या पाटील आहे तुम्ही? संबंध त्याचा नाही पडला. पाटील जरी असला तर गावातल्या लोकांचा शब्द अल्टिमेट असतो. अधिकारी इथं प्रेझेंट आहेत, अधिकाऱ्यांना विचारा. जनतेचा शब्द अल्टिमेट असतो.
आहे दादा डवळेंचं नाव त्यांच्याकडून कळालं. दादा डवळेचा बिअर बार आम्ही सत्तेत येण्यापूर्वीच होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर मला मान्य आहे की आम्ही चुका केल्या. आम्ही नवरा बायकोनी 4 परमिशन दिल्यात. 100% ती चूक मान्य करणार. पण ती चूक का केली तर ग्रामसभेनं मान्यता दिलेली असते आणि अध्यक्षाला त्याला फक्त संमती द्यायची असते. आम्ही कुठला बारला घरात कुणाच्या जाऊन परवानगी दिलेली नाही. येतच येतात. आणि या ठिकाणी सर्वांना माहित आहे ज्या महिला इथं पाणी भरतात त्यांना सगळ्यांना माहित आहे. 1 मिनिट वहिनी, त्यांना माहित आहे बिअर बारची परवानगी दिली तर लोक टाळ्या वाजवतात. आम्ही दोघं पण पीत नाहीत आणि पाजत पण नाहीत. आम्हाला दारू आवडत नाही. त्यामुळे आम्ही ठराव ह्या संबंधात घेणारच नाहीत. आमचा फक्त नाविलाज असतो. आणि तिनं जो ठराव मांडला तो कशासाठी मांडला, उद्या आमच्या जागेवर जो कोणी इथं बसेल त्याला जर ग्रामसभेनं ठराव मांडण्याची परमिशन दिली आणि त्याला जर दबाव तंत्र वापरलं, सभेचं दबाव तंत्र असतं, कोणाच्या वैयक्तिक दबावाला नाही. पिंटू काका कोणाच्या वैयक्तिक दबावाला नाही, सभेचं दबाव तंत्र असतंय. बिअर बारला परवानगी देताना महिलाची ग्रामसभा घेणं ही पहिल्यापासून कायद्यात आहे. आता अगोदर झाली का कधी? झाली का कधी? हे पहिल्यापासून आहे. कायद्यात तरतूद आहे. महिलाची ग्रामसभा घ्यायचं घ्यावीच लागते. त्याशिवाय परवानगी नाही. राजकारणाचं काय मंजूर झाला का? आपल्या सर्व एकमताने मंजूर झाला का व्हायचा? चांगली मत झाली. सर्व महिलांनी शांत बसून घ्या. खाली व्हायचं, फक्त पत्रकार उभा राहायचे. मला एकच म्हणायचंय, या 2 महिलांची कधी सभा झालीच नव्हती. हॅलो, फक्त पत्रकार उभा राहायचे. बाकीचे सगळे खाली. चला बाकीचे सगळे महिलांची ग्रामसभा आहे. उद्या लावण्याचा प्रयत्न कुठल्या राजकीय पक्षाने करायचा नाहीये. कुठेही वादाला राजकारणी पक्षाने जाऊ नका. फक्त महिलांची ग्रामसभा आहे. आम्हाला ग्रामीण पक्षांना बाहेर काढावं लागेल. महिलांचा कार्यक्रम आहे. महिलांनी आज फक्त महिला बोलणार आहे. ज्याला करा घालायची पाय बोलणार जी बाईला करा घालायची ऐका
थांबा बोला आहे कुणाला काय बोलायचं बोला बोला आपली आपली मन हे बघा आत्ताचा विषय धावत होतोय हे बघा आत्ताचा विषय धावत होतोय ठीक आहे उठा 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 सरपंच आहे त्यांनी असा विषय मांडला की आम्ही हे केला होता माझ्याही माहितीस्तव ज्यावेळेस बिअर बारचे लायसन द्यायचे असतात त्यावेळेस या ठिकाणी महिलांची 50% उपस्थिती ग्रामसभेला उपस्थित असता अनिवार्य असतं बिअर बारला परमिशन देताना महिलांचा आमचा विचार या ठिकाणी विचारात घेतलेला नाही महोदय साठी एक मिनिट पुरुष मंडळी बांधवांनी बस ऐकून घ्यायचंय सरस्वतीने मला ठोकारे मी बोलते माझा ऐका तुमचा तसा असा गोळ नाही तसा रोज आमच्याकडे येऊन आहे हे लक्षात घ्या आज तुम्ही म्हणताय असं मला कसं झालं म्हणजे काय त्याच्या अंगावर येतं तसं रोज आमच्याकडे बांधलंय ही पण सगळी लक्षात घ्या रोज बायकाने कुठला त्रास होतो एकाला हात घ्यायची पाय या ठिकाणी ही पण सगळी लक्षात घ्या तरच पुढं गोंधळ घाला काय चुकतंय काय बोलतंय हे तुम्हाला पुढं तुम्ही ह्या नदीला गणपतीच्या अंगावर यायचं नाही फक्त महिलांची सभा होईल आमच्या मला बी बोलू दे काय यायला लागलीस मला पण बोलू दे तुम्ही काय करताव आता कोणी कोणाला अंगावर येतंय कोणाला बोलायचं नाही त्यालाच कळतंय फक्त हे लक्षात घ्या आणि कोणी ह्याला म्हणायचं माझ्याकडे त्याला म्हणायचं महिलांनाच बोलू द्या पुढे या इकडे पुढे या पुढे इकडे इकडे पुढे या इथे येऊन बोलायचं तुमची कशी आता त्याला म्हणताय दिली त्याला म्हणताय सही दिली त्याला म्हणून तुमची रांगा लागल्या तशा आमच्या रोज रांगा आहे आता लक्षात घ्या आम्ही जर कामामध्ये आलो आम्ही जर मागला लागली आम्ही जर बोलवा आले तर अशी करून करायचे तुम्ही का आला आम्हाला विचारित माहिती काका बोलवाय आला का दारू पिले कधी पडले विचारलं आम्ही जशी सभा मानली तशी तुम्ही काय एकामेकाच्या अंगावर येत तशी आमच्या रोज एकामेकाच्या अंगावर येते तशी गोरगरिबाच्या अशी घरात जावायला लागलाय हे लक्षात घ्या कुणाच्या बायकांना अंधारात कुणाच्या 6 महिन्याचा ते जाऊन आम्हाला आणावं लागतंय लोकांची शेणं काढून हे लक्षात घ्या की तुम्ही अंगावर यायला लागलो आम्ही कशाकडे बांधलंय काय झालंय हे लक्षात घ्यायला गेलो बांधलं तुमची बांधलं शेवटी रोज बांधलं लक्षात घ्या न्याय मिळालाच नाही जर मिळाला तर आम्ही आमचा आत्महत्या करून लक्षात घ्या इकडे इकडे या इकडे 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 पुन्हा बोलताय तीच शेवटी बोलते थांबा थांबा सर्व महिला उपस्थित आहे त्याचा अभिनंदन या ठरावची मांडण्याची मान्य आहे इकडे बोला 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 तुम्ही ग्रामसभा संपल्याशिवाय अध्यक्षांनी बोलायचं नसतं कशाला आभार मानतो लोक उद्या काय लगेच आणखीन बऱ्याच गोष्टीची चर्चा होणं बाकी आहे महिलांची ग्रामसभा आहे ऐकून घ्या महिलांनो तुम्हाला या अगोदर कधी ग्रामसभा कशी असते हे माहित होतं का मग ग्रामसभा कशी असते तुम्हाला इथं भांडण दिसत येत काय चालू आहे हे ओळखून घ्या भांडण नाहीत चर्चा आहेत पुरुषांना सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे पण कुणीही राजकारण आणायचं नाही फक्त 2 शब्दात तुमचा मुद्दा मांडायचा आहे
वगैरे काही नाहीये. आपण ग्रामपंचायतीला प्रश्न विचारतो आहे त्याची ते उत्तर देत आहे. एका महिन्याला एक बरा बोलायचा अधिकार द्या फक्त दुसऱ्या महिन्याला कवा जायचं का तर असं त्याला बोलू द्या ना. आणि माझं ग्रामपंचायत समितीचं आहे की महिलांच्या सगळ्या चर्चा पूर्ण झाल्याशिवाय समारोप करायचा नाहीये सर. समारोप करायचा नाहीये. अध्यक्षाने मध्येच बोलायचं नाहीये. कुणी म्हटलं बोला आणि विषय संपवा तरी सुद्धा संपवायचा नाहीये. आपल्याला जे बार मालक आहेत त्यांचं ऐकून घ्यायचे. जे सर्वसामान्य पुरुष महिला या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं ऐकून घ्यायचे. सगळ्यांचे प्रश्न आहेत जे की ते ग्रामपंचायतीला माहिती मी वैयक्तिक कोणाला नाही ते विचारतायत. गावाचा विकास कुठपर्यंत झाला, कशा पद्धतीने झाला आणि गावावरती महिला एवढ्या उमऱ्याच्या बाहेर आल्या. आज घोषातल्या त्याचबरोबर मोऱ्यातल्या सुद्धा महिला या ठिकाणी म्हणजे आपल्या ग्रामसभेला ग्रामपंचायतीच्या समोर आलेल्या आहेत. ज्या की हळदी कुंकाला सुद्धा बाहेर निघत नाहीत, पाटलीने आपण त्यांना म्हणतो, त्या सुद्धा आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. वैयक्तिक म्हणजे सर्वसामान्यांची सभा आहे तर सगळ्यांनी ऐकून घ्या. पाटली ह्याच्या आधी गावासाठी झटत होत्या. पाटलांच्या खानदानाचा तो आधीपासूनचा इतिहास आहे. पाटली बदलायचं नाही. पाटली ह्याच्या आधी घराच्या बाहेर होत्या. आत्ताही आहेत. वेळ पडल्यानंतर गावासाठी नेहमी बाहेर असणार आहेत. ही सभा एक मिनिट खाली बसून घ्या सर्व. खाली बसून घ्या मॅडम. खाली बसून घ्या मॅडम. खाली बसून घ्या. ही सभा सर्वसामान्य महिलांची आहे. वैयक्तिक कोणीही बोलू नका, वैयक्तिक कोणीही घेऊ नका. वैयक्तिक घेतल्यानंतर राजकारण होईल, भांडण होतील. सभा आपली उडून जाईल. यानंतर आपल्या पंचायत समितीच्या गटनेते अधिकारी मॅडम आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावे. शांत बसून ऐका जरा. एक मिनिट आपल्या गटनेत्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आता चांगलं माईक बीक नाही का काय कुठं माईक कुठं चांगलं काय झालं सगळं मोरग तोडग. सर्वांना नमस्कार. सगळेजण शांत बसले ना तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. सर्वांना नमस्कार. आपला मुद्दा एकच आहे, दारूबंदी झाली पाहिजे. मुद्दा चांगला आहे. आता आपल्या सर्वांनी सकाळपासून सर्वांनी मनोगत पण व्यक्त केलेलं आहे. आणि काय होत आहे, आपले विषय वाढले की तो विषय वाढतच जात आहे. मुद्दा एकच आहे, तो खूप महत्वाचा आहे. आता मी स्त्री म्हणून तुमच्या भावना समजू शकते, ह्यात काही वादच नाही. फक्त आता माझं म्हणणं एक आहे की आज आपली ग्रामसभा झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण जो ठराव मान्य केलेला म्हणजे सर्वांच्या मते मान्य केलेला आहे तो पण योग्य आहे. तर आपल्या मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये आणि त्यानंतरचे जे आदेश पारित झालेले आहेत त्याप्रमाणे जे काही असेल ती योग्य कार्यवाही करण्यात यावी, आपल्या मार्फत केली जाईल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण अगदी मोजक्या शब्दामध्ये या ग्रामसभेची दिशा ठरवून दिलेली आहे. आज आपण जे या ठिकाणी ठराव घेतलेले आहेत त्या ठरावाची रीतसर कार्यवाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली जाईल आणि त्यासाठी तुम्ही सर्व महिला माता भगिनी या ठिकाणी येऊन तुम्ही स्वतः उपस्थित राहून या सभेचं अनुमोदन केलेलं आहे. आपण अनुमोदन केलेले ठराव ग्रामपंचायत मार्फत सर्व कार्यालयाला दिले जातील. याच्यानंतरची पुढची जी दिशा आहे ती सांगतो, कारण आपलं विषयांतर वेगळं व्हायला लागलं. कुणी वैयक्तिक वर चाललं, कुणी राजकारणावर चाललं. जे झालंय मी सुरुवातीला सांगितलं, चुका असतील आमच्या मान्य करा, आम्ही ते सुधारून घेऊ. कारण हो प्रशासनाचा दबाव असतो, सभेचा दबाव असतो, गावासाठी सगळ्यांसाठी सरपंचाला किंवा ग्रामपंचायतला काम करावं लागत असतं. ते जे झालंय ते झालंय. कोणाच्या काळात झाले असं समजा सगळ्याचे 10चे 10 बार असतील, 50 बार असतील, आमच्या काळात झाले. आम्ही मान्य करू, तो भाग सोडून द्या. आता इथून पुढे फक्त आपल्याला 2च गोष्टीला काम करायचंय. तुम्ही आज फक्त ज्यासाठी आला, एक म्हणजे पूर्णपणे दारूबंदी आणि दुसरा इथून पुढे गावामध्ये दारूचा व्यवसाय झालाच नाही पाहिजे. या 2च गोष्टीवर काम करायचंय ना.
या दोन्ही गोष्टीचे ठराव आणि त्याच्यासोबत तिसरा मगा आपला चंदू जोगदंड मांडलेला ठराव. काय होता विषय त्याचा की आम्ही बंद केलं तर अवैध दारू विक्री होऊ नये आणि यासाठी इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकांना म्हणतो मी, महिला नाही, नागरिक म्हणजे सगळे चाले, यावर सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि अवैध दारू विक्री गावामध्ये कसलीच होणार नाही. माझ्यासारखा एखादा मूर्ख माणूस एखाद्या मनील पारद्याला माझ्या रानात आणून बस तर त्या माणसावर सुद्धा गावानं वैयक्तिक बंदी करावी. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, अवैध दारू व्यवसाय करणारा दोषी, करण्यास मदत करणारा देखील तेवढाच दोषी धरावा लागेल. कारण मी काय म्हणणार आहे, मी दारू व्यवसाय करत नाही, पण माझ्या समजा गाळ्या आहे, माझं दुकान आहे, माझं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी बाहेरचा माणूस आणून दारू विक्री करतो, तर तो गावातला जो कोणी दारूसाठी मदत करेल, अवैध धंद्यासाठी मदत करेल, तो गावाचा, संपूर्ण गावाचा म्हणतोय, संपूर्ण गावाचा तो दोषी असेल. त्याच्यावर तेवढाच कडक निर्बंध आपल्या सर्वांच्या वतीनं लावावा एवढीच सर्वांना विनंती करतो. राहिला प्रश्न प्रशासनाचा, प्रशासकीय भाग, ही आपली पहिली सभा आहे जी अधिकृत होत आहे. यापूर्वी तुम्ही निवेदन दिलं, तुम्ही सर्वांना निवेदन दिलं, म्हणजे सर्व कार्यालयाला, तहसील कार्यालय झालं, बीडीओ कार्यालय झालं, उपविभागाधिकारी झालं, पोलीस स्टेशन झालं, SP ऑफिस झालं, उत्पादन शुल्क विभाग झालं आणि कलेक्टर ऑफिस झालं. या सर्वांना आपण दोन्ही निवेदन दिले, एक महिलांचं निवेदन आणि ग्रामपंचायत कडून निवेदन. या दोन्ही निवेदनाचा विचार करून याच्या पुढची प्रक्रिया फार महत्वाची आहे. माझ्या शब्दामध्ये थोडासा अजून वाढवतो. फक्त दारूचे धंदे नाही, सर्वच. मगाशी शिल्पानं सांगितलं की ज्यामुळे प्रत्येकाच्या प्रपंचावर दंड होतो, प्रपंचावर घात होतो, असे सर्वच धंदे इथून पुढे गावात कोणीही करणार नाही, कोणीही करणाऱ्यास मदत करणार नाही. जो कोणी करेल तो संपूर्ण गावाचा दोषी असेल, मग तो सरपंच असो नाहीतर सामान्य नागरिक असो, तो तेवढाच दोषी राहील. आणि सर्व गावांनी मिळून त्याच्यावर बंधन घालणं हे सर्वांची जबाबदारी. रीतसर कार्यालयाच्या आदेशानुसार यानंतर महिलांची टीम, मगाशी चंदूला तेच सांगत होतो की महिलांची, कारण तुमच्या महिलांच्या निवेदनामध्ये तो भाग आहे की महिलांचा एक गट तयार केला जाईल आणि तो गट या ठिकाणी कार्यरत कायम असेल. त्या गटानं ग्रामपंचायतच्या मदतीनं सर्व अवैध धंद्यावर लक्ष ठेवायचं, पण फक्त गटानं नाही, प्रत्येकानं, गावातील प्रत्येक नागरिकानं त्याच्यावर लक्ष ठेवायचं. कारण आता दादा ढवळींनीच तो ठराव मांडलाय की फक्त दारू नाही. दादा ढवळींचं म्हणण्यानुसार अवैध म्हणजे कोणता धंदा हे बी महिलाला सांगा, आम्हाला नाही, महिलाला. अवैध धंदे म्हणजे दारू असेल, जुगार असेल, मटका असेल, आणखी काय, गुटखा असेल, किंवा अजून ते ड्रग्ज असतील. गावानं काय करायचं असते बालू काका, हे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं असते. म्हणून सांगितलं की गावातल्या प्रत्येक महिलानं त्याच्यावर लक्ष ठेवावं आणि त्यांनी ते धंदे ग्रामपंचायतच्या सहकार्यातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बंद करावेत. असं काय बोलायचं का, आपल्याला पुढचं सांगायचं पाहिजे. याच्यानंतर काय करायचंय ते सांगतोय. यानंतर जय माता भगिनी, आजचा जो महत्वाचा विषय, नुसता ठराव घेऊन दारू बंदी होत नाही. ऐकून घ्या. आता इथून पुढे तुम्ही आज जो लढा 4 दिवस झटून, 8 दिवस झटून जो उभा केलाय, सगळ्यांनी सिंहाचा वाटा उचललाय, कुणी खालीच नाही म्हणत मी. याच्यामध्ये तुम्ही जेवढे महिला माता भगिनी घराच्या बाहेर
जोशमध्ये निघालात तेवढाच आमच्या सर्व पुरुषांचा हात आहे. मग ते बारवाले असतील, पिणारे असतील किंवा न पिणारे असतील, कारण प्रत्येकानं तुम्हाला सहकार्य केलंय. प्रत्येक पिणारा व्यक्ती सुद्धा येऊन म्हणतोय आमच्यापाशी खरंच तुम्ही चांगलं करायला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. वास्तविक त्या दारू पिणाराचं आणि पाजणाराचं सगळ्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही. एकच मिनिट सॉरी गावातलं कोण म्हणत नाही तुम्ही चांगलं करायला, हे सगळं मिळून महिला चांगलं करायला क्रेडिट घेऊ नका. चांगली गोष्ट आहे. आम्ही करायला म्हणत नाही, सगळं महिलांनी. मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही करायलाच म्हणालात, तुम्ही म्हणत नाही, कारण तुम्हाला या प्रत्येक पुरुषाचा तेवढाच हात आहे. प्रत्येक पुरुषानं तुम्हाला ते मदत केली आहे. नाही मी इकडे बघा रेकॉर्डिंग मध्ये आहे. आम्हाला प्रत्येक जण येऊन म्हणताय तुम्ही जे काम करायला होती चांगलं आहे, हे रिपीट पुन्हा तुम्ही बघा. म्हणजे शब्द चुकला हे मान्य का? बर मान्य करू. चला त्या विषय कशाला चर्चेला विषय वाढवायचा आहे. यानंतर आपल्याला पुढची जी कार्यवाही करायची आहे ती तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. भाग्यश्री वहिनी आणि दहिपळ मधल्या ठराविक 25-30 महिलाच त्या ठिकाणी उपस्थित होत्या. बराच वेळ चर्चा करत असताना त्यांनी जी पुढची दिशा सांगितली, अंजली ताईला पण माहित आहे. हा आपला पहिला घटक झाला. याच्यानंतर तुम्हाला अजून एवढंच पुढच्या ग्रामसभेसाठी त्रास घ्यायचा आहे. ती ग्रामसभा कधी होईल ते प्रशासनाची तारीख कळवली जाईल. हे प्रशासन सगळं त्यामध्ये सामील आहे. येताना उत्पादन शुल्क विभागाची टीम, तहसील कार्यालयाची टीम आणि पंचायत समिती कार्यालयाची टीम या तिन्ही शासनाच्या माणसाच्या माध्यमातून दारूबंदीचा ठराव आपण जो दिला सर्वांनी मिळून तो त्या ठिकाणी पूर्ण आहे का, तुमच्या सह्या आजी केल्यात, तुमचे अंगठे ओरिजिनल आहेत का, तुम्ही त्या ठिकाणी येऊन पूर्ण अनुमोदन आज जसं दिलंय तसं याच्यानंतर जी ग्रामसभा होणार आहे ज्याच्यामध्ये प्रशासनाकडून घेतली जाणार आहे, आमच्यापैकी कोणी नाही, प्रशासनाकडून जी ग्रामसभा घेतली जाणार आहे त्या ग्रामसभेमध्ये कदाचित मतदान होईल, गुप्त पद्धतीने होईल किंवा उघड होईल. जे तुम्ही सर्व माता भगिनी ठरवलं. इथं उपस्थित माता भगिनींना सगळ्यांना तुम्हाला तुमचं मतदानाचं ओळखपत्र हा पुरावा म्हणून घेऊन यायचं आहे. पुढच्या वेळेस ज्याच्याकडं मतदान ओळखपत्र नसेल त्यांनी आधार कार्ड आणावं. ज्याच्याकडं दोन्हीही नसेल परंतु मतदार यादीत नाव आहे अशा सर्व माता भगिनींना विनंती आहे, जे ग्रामसेवक या ठिकाणी सचिव आहेत त्यांच्या सहीनं तुमच्या फोटोवर आधार कार्ड फोटोवर रहिवासी पत्र बनवून तुम्ही या गावातील नागरिक आहात आणि तुमचा मतदान क्रमांक हा आहे यांच्याकडून प्रमाणित करून घ्यायचं सचिवाकडून. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल आणि इलेक्शन कार्ड नसेल तर तुम्हाला आधार कार्ड बनवून घ्यायचंय आणि या ठिकाणी असंच उन्हात 4 तास उभा राहून, कारण येताना मतदान करून घेण्यासाठी येणारे 3 ते 4 टेबल असते. प्रत्येक टेबल पुढे किमान 200 महिलांची रांग असेल. तेवढ्या महिलांनी प्रत्येकीचं मतदान होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागेल, तरच ही तुमची जी आजची जोश आहे ना तो त्या दिवशी टिकेल आणि तरच तुमचं घेतलेले ठराव संमत होतील. असं तुम्ही म्हणला ग्रामपंचायतला ठराव गेले लगेच दुकान बंद होत नाही. त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे. कायदेशीर प्रक्रियेतून आपल्याला जायचंय आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी याच्यानंतर होणारी ग्रामसभेला जी प्रशासनाकडून घेतली जाईल त्यासाठी मतदान प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे. मतदान प्रक्रियेत भाग घेत असताना तुम्हाला तुमचं ओळखपत्र 100% घेऊनच यायचं आहे. काही अडचण वाटली तर वारंवार तसे ग्रुपवर संदेश दिले जाईल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर आम्हाला पत्र येणारच आहे की कोणती तारीख यानंतरची केली जाईल ग्रामसभेची किंवा निवडणुकीची, ती तारीख तुम्हाला कळवली जाईल. त्याच्या अगोदर तुम्हाला जनजागृतीसाठी 7 दिवस किमान प्रशासनाकडून दिले जातात आणि त्या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या कार्यालयात किंवा त्यांनी जर ठरवलं की शाळेत घ्यायचं मतदान प्रक्रिया तर ते प्रशासन ठरवल तशा मतदान प्रक्रियेमध्ये तुम्हाला सर्वांना भाग घ्यायचा आहे. मतदान तुम्हाला जर गुप्त पद्धतीने करायचं असेल तर गुप्त पद्धतीने करू शकता. मतदान तुम्हाला उघड करायचं असेल
तर ते देखील करू शकता. कारण गेल्या आठवड्यात तुळजापूर तालुक्यामध्ये नंदगाव या ठिकाणी अशाच पद्धतीचं मतदान प्रक्रिया पार पडून दारूबंदी झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रक्रिया जी राबवली, संपूर्ण महिला एका ठिकाणी बसवल्या, जे अनुमोदन दिले त्यांच्या सर्वांचे आयडी तपासले, सर्वांच्या सह्या तपासल्या, जर योग्य असतील तर सगळ्यांना बसवल्या. जिकडे संख्या जास्त असेल म्हणजे 50% पेक्षा जास्त संख्या असेल त्या ठिकाणी त्यांनी ठराव संमत करून कलेक्टरनं दारूबंदी केलेली आहे. दारूबंदी करायचा अधिकार ग्रामपंचायतचा नाही, वैयक्तिक तुमचा पण नाही, कलेक्टरनं परमिशन दिलेलं असतं आणि कलेक्टरनंच बंद करावे लागतात. हे विषय तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कारण हा लढा तुम्ही माणसाला, आज आम्ही ग्रामसभा घेतली, ग्रामसभेत ठराव संमत झाले, या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली. ही आत्ताशी तुम्ही फक्त 5% सुरुवात केलेली आहे. अजून तुमचा 95% लढा पूर्ण आहे, पुढे आहे. आणि तो लढा तुम्हाला असाच जोश मध्ये द्यायचा आहे, अशाच याच प्रेरणेने द्यायचा आहे, तरच तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी केलेला हा टास्क टिकेल. लक्षात आलं? काही अडचण वाटत असेल तर अवश्य ह्याच्यातली विचारा. आता आपण चर्चा अवांतर करू नका. मी सांगितलं, मी जे चूक झालं ते आम्ही मान्य करू, सोडून दिला विषय. याच्यामध्ये काय अडचण वाटली तर फक्त तेवढंच विचारा. कारण आता उन्हात खूप वेळ झाला तुम्ही बसलाय, मागच्या महिलांना खूप त्रास होतोय. या विषयावर काही अपेक्षा आहे का कोणाला बोलायची? जर अपेक्षा असेल तर विचारा, अन्यथा अध्यक्षाला परवानगी द्यायला सांगतो. अध्यक्षांना जे बोलतील ते त्यांच्या अध्यक्षाच्या परवानगीनं पुढील कार्यक्रम ठरेल. ही प्रक्रिया पिंटू काकाचा विचार नाही किती दिवसात पूर्ण करणार. या प्रक्रियेमध्ये अंजलीताई आणि काही सेवणी पुढे होत्या, त्यांना सांगितलेलं गेलेला निरोप आहे किंवा आम्ही पण त्या ठिकाणी होतो की ही प्रक्रिया उत्पादन शुल्क विभाग कलेक्टर ऑफिसच्या परवानगीनं तारखा ठरवल्या जातात. ती तारीख 7 दिवस अगोदर ग्रामपंचायतला कळवली जाते. म्हणजे तुम्हाला आता ग्रामपंचायत म्हणजे मी नाही, तुम्ही आपण सगळे गावाला कळवली जाते की या तारखेला हे मतदान होणार आहे. तत्पूर्वी काल ज्या महिला कलेक्टर ऑफिस मध्ये गेल्या होत्या त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब रजेवर असल्यामुळं ही प्रक्रिया कालच्या दिवसापर्यंत बंद होती. आज कलेक्टर साहेब आलेत, कारण त्यांनाच अधिकार आहेत. त्यांचा अधिकार वापरणाऱ्या दुसऱ्या अप्पर कलेक्टरला किंवा इतर कलेक्टरला नाही, जे खुद कलेक्टर आहेत त्यांनाच ही प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. त्यांनी आज प्रक्रियेला प्रारंभ करतील. आपल्याला 2-3 दिवसामध्ये त्यांचं पत्र मिळेल. त्या पत्राच्या ह्याच्यात आपल्याला पूर्ण त्यांचा तारीख निहाय कार्यक्रम येतो. या दिवशी मतदान आहे, या दिवशी जनजागृती आहे, इतका दिवस तुम्हाला जनजागृतीसाठी दिलेले आहेत. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने आलेली तुमच्या सर्वांपर्यंत कळवली जाईल. काय अडचण? अधिकारी अभ्यास करून सांगतो म्हणले तेवढाच विषय ना. हे बघा, अजून तुम्हाला एक दुसरं, याच्यातली सगळ्यात मोठी अडचण जी आली ती अडचण अशी होती की जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागेल कदाचित आणि त्याची आचारसंहिता लागेल. मग हे आचारसंहितेमध्ये प्रक्रिया पूर्ण होती का नाही? कारण आपण आचारसंहितेपूर्वी चालू केलेलं आहे. या संदर्भात जे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक होते, म्हणजे SP दर्जाचा क्लास 1 ऑफिसर होतं, त्यांनी सुद्धा सांगितलं की या संदर्भात आम्हाला पण माहित नाही. जर कलेक्टरनं तशी परमिशन दिली तर ती प्रक्रिया येत्या जास्तीत जास्त 10 दिवसाच्या पूर्ण होईल. नसेल तर हे मतदान झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होतील. पण ही प्रक्रिया फक्त 3 महिन्यातच पूर्ण करायची आहे. आणि सगळ्यात दुसरी एक अडचण म्हणजे आता तोटा, ती मतदान प्रक्रिया जर आपल्या सर्वांच्या विरोधात गेली, म्हणजे मतदान जर दारू बंदीच्या बाजूने पडलं नाही तर तिथून 1 वर्ष तुम्हाला कसलाही उठाव करता येत नाही. हे कायद्यात बंधन आहे. त्यामुळं येणारी प्रक्रिया तुम्ही जर हरलात तर किमान वर्षभर तर काय नाही. मला जे कायदा आहे ते तुम्हाला सांगायला, जर तुम्ही प्रक्रियेत थंड झालात तर 1 वर्ष प्रक्रिया बंद पडते. त्यामुळं तुमचा जोश कमी होऊ नये एवढीच फक्त विनंती करण्यासाठी. आणि ही प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने ज्यावेळेस त्याचा शेड्यूल येईल त्यावेळेस आपण ग्रामपंचायतला कळवू आणि
त्यासाठी तुम्हाला पण इथं बोलवलं जातंय. उद्याच्याला चालून बारवालेली ह्याच्यात काय अडचण आली असं काही येऊ नये म्हणून किती दिवस आहे तुम्हीच पुढाकार घेऊन सांगावं, नाही तर बहिष्कार. बारवाल्याने जर अडचण आणायची असती तर बारवाल्याने ह्या 5 दिवसात अडचण आणलीच असते. त्यांनी कुणी अडचण आणली का? नाही आणली. मग आपण कशाला त्यांना दोष द्यायचंय? मी अगोदरच काय सांगितलं, तुम्ही प्रक्रियेत आहात, पण तुम्हाला हे सगळे तुम्हाला सगळेच मदत करतात. कारण तुम्हाला बघा, अडवायचं म्हणलं तर प्रत्येकाचा नवरा पण घरात अडवू शकतो, कुणीही अडवलेलं नाही. रिअल सोडून द्या, कुणीही अडवलेलं नाही. हा, ह्याचं मतदानाचं स्वरूप काय पाहिजे काय मी विचारलंय आपल्याला. मतदान जर प्रक्रिया कशी झाली असा महिलांचा प्रश्न आहे. त्याची मतदान प्रक्रिया एक आडवी बाटली आणि एक उभी बाटली अशी मतपत्रिका येते. आड जाऊन करू शकता, किंवा जर अशाच महिला सगळ्या म्हणल्या की आम्ही असं ओपन घेणार, ज्याला विरोध करायचा आहे त्यांनी विरोध करू द्या, ज्याला मतदानाच्या बाजून जायचंय त्यांनी जाऊ द्या. दोन्ही पद्धती आहेत. आज एकूण संख्या किती असेल? रजिस्टर कुठे आहे? हे बघा, आपल्याकडे एकूण 1500 महिला आहेत असं ग्राह्य धरा. ग्राह्य धरा म्हणजे आहेत 1400च्या वर संख्या आहे. 1400 महिला जर असतील मतदार यादीमध्ये, याच्यासाठी अद्ययावत मतदार यादी ग्राह्य धरली जाते. म्हणजे आता जी झेडपी पंचायत समितीला जी मतदार यादी तयार झाली ती मतदार यादी याच्यासाठी ग्राह्य धरली जाते. आणि त्या मतदार यादीमध्ये जेवढ्या महिला आहेत त्या साधारणतः आपल्या 1500 आहेत असं ग्राह्य धरून चला. 1500 महिला असतील तर आपल्याला कमीत कमी 800 महिलांचं मतदान आडव्या बाटलीला पाहिजे. इथं बसलेल्या 800 नाहीत, बसलेला 800 नाहीत म्हणजे याचा अर्थ आपला प्रयत्न कुठेतरी कमी पडतोय सर्वांचा. अजून प्रयत्न करा तर ते 800चा आकडा गाठेल. 800चा आकडा गाठला तरच तुम्ही विजयी व्हाल. परगावच्या महिला नाही, फक्त गावातील मतदार यादीवर ज्या महिला बाहेरगावी आहेत त्या महिला देखील बोलवाव्या लागतील. त्याच्यासाठी थोडीशी प्रक्रिया वेगळी करावी लागेल. तुम्हाला अजून जनजागृती करावी लागेल. प्रत्येक महिलापर्यंत पोहोचावं लागेल मतदार यादी घेऊन. काही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण असं होतं आरोप येते पुन्हा ग्रामपंचायत करायला. त्याच्यात आरोप नाही. निवडणुकीला सगळ्या महिला येतात. आमच्या जाऊन प्रत्येक आपल्या पण मतदानाला आणल्याच पाहिजेत महिला. बरोबर आहे. ग्रामपंचायत म्हणून टाका, सर्व राजकीय पक्षांनी त्यांनी तुम्ही बोला 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 बोला. खरं की मग पाहिजे खरं त्यांचं खरं. उठा उभारून उठा म्हणा. बरोबर बसून बोला बोला. बोल द्या शांत. प्रशांत शिंदे
की नाना म्हणते 1400 मतदानापैकी 800 मतदान पडले पाहिजे, पण ग्रामपंचायतची निवडणूक असल्यावर सर्व सामाजिक कार्यकर्ते मतदान ज्यांचं मतदान आहे त्यांना जाऊन परगावी जाऊन गाड्या करून आणते. तर मग ह्यामध्ये काय आम्ही महिला काही त्यांना आणणार नाहीत. पुण्याचे, मुंबईचे, कुठं इतर गावी राहिलेले ही सगळ्या गावकर्त्यांनी त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सर्व महिला इथं उपलब्ध केल्या पाहिजेत आणि जेणेकरून कोणी बारवाल्यांच्या सध्या महिला असल्या पाहिजेत. आता आहेत का नाही ते माहित नाही, पण ह्याच्यात काय आपला महिला तिथून सगळ्या सारख्याच आहे. सगळ्या महिलाला सांगतो, जरी कुणी कुठल्याही माणसानं जर मग बाहेरचं मतदान आणलं नाही, सगळे बारवाली पैसे देऊन गाड्या करून त्यांनी आपण आणू. धन्यवाद. मी एक दोन गोष्टी मांडतो फक्त, आज जास्ती नाही. पुणे मुंबईहून जी महिला येणार आहेत का त्या महिलांना तयारी करायची जबाबदारी तुमची, वाहनं पुरवायची आमची. ओके. दुसरी एक गोष्ट, आपली सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली. मला वाटतं आता काही लेवारी अर्थ नाही बघा, फटाफट चलते. काय बोलता, ऐका की काय राहिलं बोलायचं, कशाला विषयवारी चालता. ही कायदेशीर प्रक्रिया होती, ती कायदेशीर प्रक्रियेत आज जी कायदेशीर प्रक्रिया होती त्याच्यात कसलीही उणीव राहिलेली नाही. आता फटाफट त्याचा परिणाम मतदानावर होईल घेण्याला देण्याचा. एक छोटा बघू म्हणून माझा आहे का कार्यक्रम संपू द्या. तुमच्या सगळ्यांच्या संमतीला देऊ का अध्यक्षाकडे. सगळे उपस्थित राहिला सगळ्यांना अभिनंदन. मी कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद.